प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। 6 डिसेंबर 6 डिसेंबर तमाम लोकशाहीवाद्यांच्या, जगभरातील मानवतावाद्यांच्या काळजात कोरलेली दुःखाची तारीख, एक काळी तारीख। 6 डिसेंबर हा तमाम लोकशाहीवाद्यांवर, मानवतावाद्यांवर करण्यात आलेला घाला। ह्याच तारखेला जगाचे तारणहार, मानवतावादाचे महान पुरस्कर्ते, या देशातील वंचितांचे, शोषितांचे, पीडितांचे, सर्वसामान्य भारतीय जनतेचे उद्धार करते, मानवी स्वराज्याचे निर्माते आणि भारतीय संविधानाचे महान शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ह्या 6 डिसेंबर रोजी झाले। आणि म्हणून आपल्या बापाच्या बापाला अभिवादन करण्यासाठी, आपल्या महामानवासमोर नतमस्तक होण्यासाठी, आपल्या उद्धारकर्त्या समोर नतमस्तक होण्यासाठी या देशातली लाखो जनता दादरच्या चैत्यभूमीवर येते। कडाक्याच्या थंडीचा सामना करत, अनेक गैरसोयींचा सामना करत ही आंबेडकरी जनता आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी 4 दिवस मुंबईत थांबते। मित्रांनो, या भीमलेकरांची, संविधान निर्मात्याच्या ह्या लेकरांची मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोय करण्यात येत नाही, त्यांची व्यवस्था करण्यात येत नाही, त्यांची राहण्याची, खाण्याची, झोपण्याची योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात येत नाही। इथे काल्पनिक गोष्टींसाठी, कुंभमेळ्यासाठी हजारो करोडो रुपयांचा निधी अक्षरशः पाण्यात वाया घातल्या जातो, दिल्या जातो। परंतु इथं जिवंत लेकरांसाठी खर्च करायला इथलं प्रशासन माग पुढे पाहतंय, कंजूशी करतंय। आज देखील चैत्यभूमीवरती जो मंडप टाकण्यात आलाय, तिथे काही पंखे आणि काही कूलर लावण्यात आल्याचं कळतंय, परंतु ते पंखे अजूनही बंद आहेत। हा व्हिडिओ तुमच्याकडे येईपर्यंत ते पंखे अजूनही बंद अवस्थेमध्ये आहे। शौचालयाची व्यवस्था करण्यात आली, परंतु शौचालयाची व्यवस्था करण्यात जरी आली तर त्यात पाणी नाहीये। माणसं जाणार कुठं, आया बाया जातील कुठं? एका बाजूला दिला, परंतु अपूर्ण दिलेला आहे। आणि कुंभमेळ्यासारख्या नको त्या गोष्टींसाठी निसर्गाची कत्तल करण्यात येत आहे, सजीवांची कत्तल करण्यात येत आहे, हजारो कोटींचा निधी त्यांना देण्यात येत आहे। परंतु या देशाला घडविणाऱ्या, या देशाचे रक्षण करणाऱ्या आंबेडकर अनुयायांसाठी मात्र कंजूशीपणा करण्यात येत आहे। अत्यंत हाल आमच्या आंबेडकरी अनुयायांचे होतात, परंतु आंबेडकरी जनता ही सक्षम आहे। मुंबईतली आंबेडकरी जनता ही आपल्या मुंबईच्या बाहेरून आलेल्या आपल्या बांधवांसाठी त्यांच्या खाण्याची, त्यांच्या भोजनाची, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची यथोचित व्यवस्था करते। कोणत्याही प्रकारे आपल्या बांधवांना कोणत्या प्रकारची कमतरता भासू नये यासाठी ही जनता सातत्यानं प्रयत्न करत राहते। सामूहिक पद्धतीनं प्रयत्न केल्या जातात आणि त्यामुळे इथं येणारा प्रत्येक भीम अनुयायी हा उपाशी पोटी राहत नाही। याला इथली, मुंबईतली आंबेडकरी जनता आपल्या धम्मदानातून जितकं होईल तितकं त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहे। प्रशासनानं सुद्धा नको त्या फिजूल गोष्टींवरती वारेमाप खर्च करण्यापेक्षा, काल्पनिक गोष्टींवरती वारेमाप खर्च करण्यापेक्षा, कारण तो पैसा काही प्रशासनाच्या खिशातला नाही, तो आमच्या घामातला आहे,
आमच्या घामाचा पैसा फुकट कोणत्या तरी फालतू गोष्टींसाठी खर्च न करता हा इथल्या मूल निवासी जनतेसाठी त्यांच्या सोयी सुविधांसाठी खर्च करण्यात यावा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून चैत्यभूमीवर उपस्थित असलेल्या तमाम मानवतावादी, संविधानवादी, आंबेडकरीवादी जनतेचं म्हणणं आहे. जय हिंद, नमो बुद्धाय. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.